श्री स्वामी समर्थ. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु म्हणजेच ब्रह्मदेव, गुरु म्हणजेच भगवान विष्णू आणि गुरु म्हणजेच महेश्वर म्हणजेच महादेव. या त्रिमूर्ती जेव्हा एकत्रित आले तेव्हा दत्तप्रभूंचा आविष्कार झाला. दत्तप्रभू म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ म्हणजे श्री नृसिंह सरस्वती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आज आपल्याला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य प्राप्त हो अशी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आज या वर्षीच्या दीपावली निमित्त एक उपदेश करणार आहे. खरं तर उपदेश करण्याचा मला अधिकार नाही, परंतु श्री स्वामी समर्थ महाराजांची आज्ञा घेऊनच मी आपणास एक उपदेश करू इच्छितो. कारण आपलं आयुष्य फक्त आणि फक्त 60, 70 ते 80 किंवा 90 वर्षाचं असतं आणि या वर्षांमध्ये आपण काय करतोय? आपण एकमेकाशी भांडत बसतोय, कोर्ट कचेरी करतोय, एकमेकाचा द्वेष करतोय, भाऊ बहिणीचा द्वेष करतोय, बहीण भावाचा द्वेष करते, भाऊ भावाचा द्वेष करतोय आणि आपण तर फक्त 60, 70, 80 वर्ष जगणार आहे. त्याच्यानंतर मग हा द्वेष कुठे जाणार आहे? म्हणून स्वामी सेवक बंधू आणि भगिनीनो, पूर्वजांनी आपल्यासाठी सणावाराला एकत्रित यावं, बंधुप्रेम, पितापुत्र प्रेम, मातापुत्र प्रेम, बहीण भावाचं प्रेम एकत्रित यावं आणि अधिक वाढावं या उद्देशाने किंवा ते कायमस्वरूपी टिकून राहावे या उद्देशाने सण, व्रत, वैकल्य आपण करत असतो. तर आपण अवश्य या दीपावलीच्या निमित्ताने एकत्रित यावे, एकमेकांना प्रेमाने आलिंगन द्यावे. याच्यासारखं सुख या आयुष्यात पुन्हा कुणालाही मिळणार नाही. म्हणून स्वामी सेवक बंधू आणि भगिनीनो, एकमेकांच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला असेल तर तो द्वेष निघून जावा आणि आपण एकत्रित यावे असे मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो.